सर्वांना नमस्कार. आणि आज माझ्या सोबत उपस्थित आहे. 7वीच्या नवीन धड्यात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन राजे आणि राज्यांबद्दल शिकणार आहोत. 7व्या शतकानंतर अनेक नवीन कुटुंबे राज्यकर्ते बनली. 7व्या ते 12व्या शतकादरम्यान उपखंडातील वेगवेगळ्या भागात सर्वात मोठी सत्ताधारी कुटुंबे होती. या सत्रात आपण नवीन राजवंशांच्या उदयाबद्दल जाणून घेऊ. या धड्याच्या भाग 1 मध्ये आपण हे शोधू. नवीन राजवंशाचे उदय, प्रशस्ती आणि जमीन अनुदान. राज्यांमधील प्रशासन. महमूद गझनीच्या संपत्तीसाठी युद्ध. चहामानस चौहान. सत्र सुरू करण्यापूर्वी चला एक नजर टाकूया. कीवर्ड्स. राजवंश. एक शक्तिशाली गट किंवा कुटुंबे जी बराच काळ आपले स्थान टिकवून ठेवतात. सामंत. सामंत हे मोठे जमीनदार होते जे राज्याचे अधीनस्थ होते. राष्ट्रकूट. 6व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत भारतीय उपखंडातील काही भागांवर राज्य करणारा राजघराणा. क्षत्रिय. एक उच्च जातीचा हिंदू जो सामान्यतः राज्यकारभार आणि लष्करी भूमिकांसाठी नियुक्त केला जातो. योद्धा सरदार. युद्धकाळात गटाचे नेतृत्व करणारा प्रमुख. प्रशस्ती. शासकांच्या स्तुतीसाठी विद्वान ब्राह्मणांनी लिहिलेली माहिती. जमीन अनुदान. जमीन अनुदान महानाचे एखाद्या व्यक्तीला सेवा देण्यासाठी दिलेली जमीन. संकल्पना नकाशा. प्रथम आपण नवीन राजवंशाचा उदय पाहू. 7व्या शतकात उपखंडातील विविध भागातील शक्तिशाली जमीनदार आणि योद्धा सरदारांना राजांनी अधीनस्थ किंवा सामंत म्हणून मान्यता दिली. त्यांना भेटवस्तू घ्याव्या लागत होत्या, दरबारात उपस्थित राहावे लागत होते आणि युद्धात मदत करावी लागत होती. सत्ता आणि संपत्ती वाढत असताना ते स्वतःला महासामंत, महामंडलेश्वर आणि बरेच काही म्हणावू लागले. काहींनी त्यांच्या अधिपतीपासून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला. दख्खनमधील राष्ट्रकूट सुरुवातीला कर्नाटकाच्या चालुक्यांच्या अधिपत्याखाली होते.
8व्या शतकात दंतीगुण नव्याच्या राष्ट्रकूट नेत्राने त्याच्या चालुक्या शाकाचा पराभव केला आणि हिरण्या गर्भनवाचा विधी केला, जो क्षत्रिय म्हणून पुनर्जन्म आणतो असे मानले जात होते. इतर प्रकरणांमध्ये औद्योजक कुटुंबातील पुरुषांनी त्यांच्या लष्करी कौशल्याचा वापर करून राज्ये निर्माण केली. उदाहरणार्थ कदंब मयूरशर्मन आणि गुर्जरा प्रतिहार हरिश्चंद्र हे ब्राह्मण होते ज्यांनी आपले पारंपरिक व्यवसाय सोडले आणि शस्त्रे घेतली. त्यांनी अनुक्रमे कर्नाटक आणि राजस्थानमध्ये यशस्वीपणे राज्ये स्थापन केली. प्रशस्ती आणि जमीन अनुदान. लेखनाच्या सुरुवातीच्या भागाला प्रशस्ती म्हणतात. प्रशस्ती शासक कुटुंबाबद्दल त्यांच्या पूर्वजांचा आणि त्यांच्या आयुष्याच्या काठाबद्दल माहिती देतात. ते शासकांची आणि त्यांच्या कामगिरीची देखील प्रशंसा करतात. तथापि ते स्वतःचे चित्रण करताना शासकांचे हेतू प्रकट करतात. राजे अनेकदा ब्राह्मण आणि इतर निष्ठावंत सेवकांना जमीन अनुदान देत असत. हे अनुदान ताम्रपटावर लिहिलेले होते जो प्राप्तकर्त्यांना दिले जात असे. 12व्या शतकात कल्हण या लेखकाने काश्मीरी शासकांच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन करणारी एक दीर्घ संस्कृत कविता लिहिली. त्यांनी त्यांचे काम संकलित करण्यासाठी शिलालेख, कागदपत्रे, प्रत्यक्षदर्शी आणि पूर्वीच्या इतिहासासारख्या विविध स्रोतांकडून माहिती गोळा केली. प्रशस्ती लेखकाप्रमाणे कल्हण हे शासक आणि त्यांच्या निर्णयावर टीका करणारे म्हणून ओळखले जात होते. राज्यांमधील प्रशासन. असंख्य नवीन राजांनी महाराजा अधिराज, महान राजा, राजांचा अधिपती, त्रिभुवन चक्रवर्ती मतलब 3 जगांचा स्वामी आणि बरेच काही अशा प्रभावी पदव्या निवडल्या. हे दावे असूनही ते वारंवार त्यांच्या सामंत आणि शेतकरी, व्यापारी आणि ब्राह्मणांच्या गटांसोबत अधिकार सामायिक करत असत. प्रत्येक राज्यात शेतकरी, पशुपालक, कारागीर आणि व्यापाऱ्यांकडून संसाधने घेतली जात असत. त्यांनी उत्पादन केलेल्या आणि विकलेल्या गोष्टीची काही भाग सोडून घ्यावा लागत असे. काही अधिपतींनी ते भाडे म्हणून घोषित केले कारण त्यांना वाटत होती की जमीन त्यांच्या मालकीची आहे. व्यापाऱ्यांना महसूल देखील घ्यावा लागत असे. राजा या संसाधनांचा वापर त्याच्या राज्याला निधी देण्यासाठी, मंदिरे आणि किल्ले बांधण्यासाठी, युद्धे करण्यासाठी आणि खंडणी जमीन आणि व्यापार मार्गाद्वारे संपत्ती मिटविण्यासाठी करत असे.
महसूल गोठा करणारे आणि सैन्यातील पदे सामान्यतः वंशपरंपरागत होती आणि बहुतेकदा ती शासक कुटुंबामधून जात असे. संपत्तीसाठी युद्ध. गंगाखेड्यातील कनौजाच्या नियंत्रणासाठी गुर्जर प्रतिहार राष्ट्रकूट आणि पाल या सत्ताधारी राजवंशांमध्ये लढाई झाली, ज्यामुळे त्रिपक्षीय संघर्ष झाला. महमूद गझनी. गझनीचा सुलतान महमूद याने 997 ते 1030 पर्यंत राज्य केले. मध्य आशियाई डराना इराण आणि वायव्य उपखंडातील काही भागांवर आपले साम्राज्य वाढवले. तो वारंवार उत्तर भारतावर आक्रमण करत असे. गुजरातमधील सोमनाथ सारख्या मंदिरांची लूट करत आणि त्यांचा नाश करत असे. मिटवलेल्या संपत्तीचा वापर गझनीची राजधानी बांधण्यासाठी केला जात असे. सुलतान महमूदला त्याने जिंकलेल्या लोकबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते, म्हणून त्याने अल-बिरुनीली उपखंडाबद्दल लिहिण्यास सांगितले. संस्कृत विद्वानांच्या माहितीवर आधारित अल-बिरुनीचे किताब अल-हिंदू हे इतिहासकारांसाठी एक मौल्यवान संसाधन आहे. चहमान मतलब चौहान. चहमान ज्यांना चौहान असेही म्हणतात, ते दिल्ली आणि अजमेर राजवटील प्रदेशाचे प्रभारी होते. ते पश्चिम आणि पूर्वेकडे त्यांची सत्ता वाढवू इच्छित होते, परंतु त्यांना गुजरातच्या चालुक्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील गढवालांकडून विरोध झाला. सर्वात प्रसिद्ध चहमान शासक पृथ्वीराज तिसरा होता, ज्याने इसवी 1191 मध्ये सुलतान महमूद घोरी नावाच्या अफगाण शासकावर विजय मिळवला. परंतु दुर्दैवाने पुढच्या वर्षी इसवी 1192 मध्ये त्याच्याकडून पराभव पत्करावा लागला. निष्कर्ष. 7व्या शतकापर्यंत उपखंडातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये मोठे जमीनदार आणि योद्धे नेते होते, ज्यांना विद्यमान शासकांनी अधीनस्थ किंवा सामंत म्हणून ओळखले होते. आपण भाग 2 सह पुढे चालू ठेवू. राज्य करणारी राज्ये. धन्यवाद.